आशीर्वादाने आणि दत्त महाराजांच्या कृपेने छान असं गिरणारी महाराजांचं दर्शन झालं। खूप छान वाटतंय। आणि आता आम्ही जातोय कमंडलू कुंड आहे त्या ठिकाणी। तर इकडे तुम्ही पाहू शकता जे समोर आहे, इथून आपल्याला वरती गिरणार गुरु शिखरावर दत्त चरणांचं दर्शन घ्यायला जायचं असेल तर इकडून जायचं आणि त्यानंतर दर्शनानंतर कमंडलू कुंड आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होतो। सोमवारी धुनी प्रज्वलित होते, दत्त कृपेने ती धुनी आपोआप प्रज्वलित होत असते। तर दर सोमवारी 9 वाजता जवळपास ती धुनी प्रज्वलित होते। तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता। धुनीचं दर्शन घ्यायचं असेल तर सोमवारी जायचं आणि इतर वेळेला तुम्ही खाली जाऊन दर्शन घ्या, प्रसाद घ्या आणि मग नंतर वरती या। खूप छान वाटतंय। जय गिरणारी, तेरा भरोसा आहे भारी। खूप भारी वाटतंय। जय गिरणारी, जय गिरणारी, जय जय गिरणारी। प्रचंड प्रमाणात इथे वारा सुरू आहे, जबरदस्त हवा आहे आणि त्यामुळे रोपे बंद आहे आणि आम्ही 10,000 पायरी उतरून जाणार आहेत। कारण रोपेने येताना रोपेने आलो आणि जातानाही रोपेने जायचं होतं, पण रोपे बंद असल्यामुळे आम्ही आता थोड्या वेळात अंबा मातेपर्यंत पोहोचणार आहेत आणि नंतर अंबा मातेपासून तर गिरणार गुरु शिखराच्या पहिल्या पायरीपर्यंत चालत जायला लागणार आहे, कारण रोपे बंद आहे। ठीक आहे, हरकत नाही, जशी महाराजांची इच्छा। आणि आता आम्ही चालत जाणार आहेत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जय गिरणारी। तर किती छान वाटतं हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतेच। जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष याल तेव्हा तुम्हाला आठवेल की धनश्री आपल्याला पुन्हा पुन्हा का सांगत होती की गिरणारला आल्यानंतर खूप आनंद होतो आणि खूप छान वाटतं। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्वांना श्री स्वामी समर्थ। धनश्री पॅशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। या अगोदर आपले बरेच व्हिडिओ अपलोड केलेत, त्यांच्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। जसं की गिरणार गुरु शिखर असेल, गिरणार परिक्रमा, त्याचबरोबर अक्कलकोट, गाणगापूर, कडगंजी, पिठापूर असेल, वृंदावन धाम असेल, असे छान आणि सविस्तर माहितीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत, पाहायला विसरू नका। आज आम्ही आलोय गिरणारमध्ये आणि गिरणारींच्या छान अशा आशीर्वादाने आज आम्ही गिरणार गुरु शिखर आहे, तर गिरणार गुरु शिखरावर दत्त महाराजांच्या चरणांचं दर्शनासाठी जातोय। ही सर्व काही दत्त कृपा आहे आणि तुम्ही पाहू शकता आम्ही आता निघालो आहेत। जय गिरणारी। तर व्हिडिओ जरूर पहा। आणि आता आम्ही जातोय म्हणजे पहाटे 5 वाजता आम्ही गिरणारमध्ये आलो, रूमवर आल्यानंतर फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालोय गिरणारला। तर गिरणार गुरु शिखरावर कसं जावं, काय जावं, त्याविषयीचे अतिशय सविस्तर माहितीचे व्हिडिओज आहेत आणि हा व्हिडिओ पाहायला विसरू नका। चला तर जाऊया। जय गिरणारी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जय गिरणारी, जय जय गिरणारी। जय योगीश्वर दत्त दयाळ, तूज एक जगमा प्रतिपाळ, अत्रण सूया करी निमित्त, प्रगट्यो जग कारण निश्चित, ब्रह्मा हरिहरणो अवतार, शरणागत नो तारणहार, अंतरयामी सच्चित सुख, बहार सद्गुरु द्विभुज सुमुख, जोळी अन्नपूर्णा करमाय, शांती कमंडल कर सोहाय, काय चतुर्भुज षडभुज सार, अनंत बाहू तू निर्धार, आव्यो शरणे बाळ अजान, उठ दिगंबर चाल्या प्राण, सुनी अर्जुन केरो साथ, रिजो पूर्वे तू साक्षात, रीती रिद्धी सिद्धी अपार, अंती मुक्ती महापद सार, की दो आज केम विलंब, तुझ विन मुझने ना आलंब, विष्णु शर्म द्विज तार्यो एम, जम्यो श्राद्ध मा देखी प्रेम, जंब दैत्य थी त्रास्या देव, की दी मेर त्यात तखेव, विस्तारी माया दिती सूत, इंद्र करे हणाव्यो तूत, एवी लीला कैगई सर्व, किली वर्णवे कोते शर्व, दोड्यो आयु सुतने काम, की दो एने ते निष्काम, बोध्याय दुने परशुराम, साध्य देव प्रल्हाद काम,
एवी तारी कृपा अगाध केम सुनेना मारो साथ दौड़ अंत ना देख अनंत माँ कर अदवच शिशुनो अंत जोई द्विज श्री केरो स्नेह थयो पुत्र तू निसंदे स्मर्तगामी कलिकाळ कृपाळ तार्यो धोबी छेक गमार पेट पीडती तार्यो विप्र ब्राह्मण शेठ उगार्यो क्षिप्र करे के मना मारो वार जो आणि मग एक जवार शुष्क काष्टने आण्या पत्र थयो के उदासीन अत्र जर जर वंद्या केरा स्वप्न करा सफळते सुतना कृष्ण करी दूर ब्राह्मण नो कोड कीधा पूर्ण येना कोड वंद्या बेस दुजवी देव हरो दारिद्र्य ते ततखेव झालर खाई रिंजो एम दिलो सुवर्ण घटस प्रेम ब्राह्मण श्रीनो मृत वरतार किलो संजीवन ते निर्धार पिशाच पीडा की दी दूर विप्रपुत्र उठाडो शूर हरि विप्रमज अंत जहात रक्षो भक्ती त्रिविक्रमतात निमेष मात्रे तंतुक एक पहुंचाड्यो श्री शैले देख एकी साथे 8 स्वरूप धरी देव बहुरूप अरूप संतोषा निज भक्त सुजात आपी फरचा ओ साक्षात यवन राजनी टाळी पीड जात पातनी तने न चीड रामकृष्ण रूपे ते एम की लीला ओ कैतेम ताऱ्या पत्थर गणिका व्यात पशु पंखी पण तुझने साथ अदमोधारण तारुणाम गात सरेना शाशा काम आधी व्याधी उपाधी सर्व टळे स्मरण मात्र ती शर्व मूठ चोट ना लागे जान पामे नर स्मरणे निर्वाण डाकण शाकण भैसासूर भूत पिशाचो चंद असुर नासे मुठी दैने तूर दत्त धून सांभळता मूर्त करी धूप गाये जे एम दत्त बावणी आस प्रेम सुधरे तेना बंदे लोक रहेन तेने क्याये शोक दासी सिद्धी तेनी थाय दुःख दारिद्र्य तेना जाय 52 गुरुवारे नितनेम करे पाठ 52 सप्रेम यथावकाशे नित्य नियम तेने कधी न दंडेयम अनेक रूपे एज अभंग भजता नडे न माया रंग सहस्र नामे नामी एक दत्त दिगंबर असंग छेक वंदू तुझने वारंवार वेद श्वास तारा निर्धार ते वर्णव ताजा शेष कोण राकहू बहुकृत वेश अनुभव तृप्ती नो उदगार सुनी हसे ते खासे मार तपसी तत्वमसी ये देव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपा शिवल महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त सिद्धमंगल स्तोत्र श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन पापणाचार्युनुत श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सावित्री काठक चैन पुण्य फल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव
दोचोपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पुण्य रूपिणी राजमांबा सुत गर्भ पुण्य फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पीठिका पुरनित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सिद्धमंगल स्तोत्र श्रीपाद शिवल्लभ महाराज श्री दत्तात्रयार्पणमस्तु चिंतन श्री गुरुदेव दत्त शरणम 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 श्री दत्त महाराज साधी होई सेवा गोड म्हणून घ्या श्री दत्तमाला मंत्र एक श्री गुरुदेव दत्त श्री दत्तमाला मंत्र ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरण मात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञान प्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्त पिशाच वेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानंद वर्धनाय अत्रिपुत्राय ओम भव बंध विमोचनाय आम असाध्य साधनाय ह्रीं सर्व विभूतिदाय क्रोम असाध्य कर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्रय वशीकरणाय सौः सर्वमनः क्षोभनाय श्रीं महासम्पत्प्रदाय क्लों मंडलाधिपत्यपदाय द्राम चिरंजीविने वशट करू वशी करू ओषट आकर्षय आकर्षय हुम विद्वेषय विद्वेषय फट उच्चाटय उच्चाटय ठः ठः स्तंभय स्तंभय खेम खेम मारय मारय नमः संपन्नय संपन्नय स्वाहा पोषय पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिंदी छिंदी ग्रहण निवारय निवारय ग्रहण निवारय निवारय व्याधि विनाशय विनाशय दुःखं हर हर दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्व मंत्र स्वरूपाय सर्व यंत्र स्वरूपाय सर्व तंत्र स्वरूपाय सर्व पल्लव स्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा ओम नमो महासिद्धाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्तमाला मंत्र श्री दत्तात्रयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गिरणारी घोर कष्टोद्धारण स्तोत्र श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवादिदेव भावदाय क्लेशहारी सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते त्वं नो माता त्वं पिता तोदिपस्वं त्राता योग क्षेम सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमादिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदैन्यं त्रातारं नो वीक्षयिषासदूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नाभिदाता न भर्ता तत्त्वो देव त्वं शरण्योकहर्ता कुर्वाद्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीति सद्मतिं देव भक्तिं सत्संग प्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं साखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते श्लोक पंचकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनम्
प्रपटे नियतो भक्ता श्रीदत्ता प्रियो भवेत इति श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज विरचित श्री घोर कष्टोद्धारण स्तोत्र श्री दत्तात्रयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। जय गिरनारी। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना। अतर्क्यावधूत हे स्वर्गगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञे विनकाळी नाही त्याला, परलोकी ना भीती दयाला। अशक्य हि शक्य करतील स्वामी। उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। अशक्य हि शक्य करतील स्वामी। खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त। आईला दिल बोल त्यांनीच हात, नको कटमगू स्वामी देतील साथ। अशक्य हि शक्य करतील स्वामी। विभूती नाम ध्यानातीर्थ, स्वामी जया पंच प्राणामृतात। हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, नकोरी कदा दयाळ स्वामी घेई हाती। अशक्य हि शक्य करतील स्वामी। अशक्य हि शक्य करतील स्वामी। अशक्य हि शक्य करतील स्वामी। श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। गिरनारी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय गिरनारी। अनसुयेच्या सुता दत्ता तुझा जिरे आसरा, सद्गुरुराया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा। अनसुयेच्या सुता दत्ता तुझा चिरे आसरा, सद्गुरुराया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा। कपट वेश धरुणी गुरु तुम्ही अत्रिगरी आला, पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिचे झाला। भक्तांसाठी जन्मही तुमचा भक्ता उद्धारा, सद्गुरुराया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा। वांजेची ती भक्ती पाहुणी दिदले संततीला, दूध फोडिले भिक्षेसाठी वृद्धची महिषीला। वेल उपटुनी कुंभार पिला भक्ताला द्विजवरा, सद्गुरुराया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा। अन्न अल्पची तुझ्या कृपेने सहस्र द्विज जेविले, मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले। अष्टही रूपे दीपवाळीला दाविले शिष्यवरा,
सद्गुरुराया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा. अल्पमतीने पुष्प गुंफिले साक्ष पटाया जरा. विनऊ अनंता दर्शन द्यावे जोडून आपुले करा. अंत नका हो बघू नका मुळी या हो या सत्वरा. सद्गुरुराया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा. अनसुयेच्या सुता दत्ता तुझा चिरे आसरा. सद्गुरुराया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीमद महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गिरणारी. तर किती छान वाटतंय हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतेच. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष याल तेव्हा तुम्हाला आठवेल की धनश्री आपल्याला पुन्हा पुन्हा का सांगत होती की गिरणारला आल्यानंतर खूप आनंद होतो आणि खूप छान वाटतं. खरंच प्रत्यक्ष या म्हणजे तुम्हालाही नक्कीच त्याचा अनुभव येईलच. तर आता दत्ता महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याच कृपेने छान असं दर्शन झालं. खूप छान वाटतंय. आज आहे पापमोचनी एकादशी आणि महाराजांच्या आशीर्वादाने आज आमचं येणं झालं. सर्व काही महाराजांची लीला असते, कारण 5 ते 6 दिवसापूर्वी आमचं रिझर्वेशन झालेलं होतं. दुसऱ्याच दिवशी आम्ही निघणार होतो. इव्हन बॅग सुद्धा रेडी होती, पण अचानक ते आमचं कॅन्सल झालं. आणि तेव्हा फक्त मी, माझी लहान बहीण भाग्यश्री आणि माझा मुलगा अथर्व आम्ही तिघंच येणार होतो, कारण माझे मिस्टर कामानिमित्त बाहेर गेलेले होते. म्हणून फक्त आम्ही तिघं येणार होतो. पण काही कारणास्तव म्हणजे वाटलंही नव्हतं की ते रिझन होईल आणि आमचं जाणं कॅन्सल होईल. पण ती महाराजांची लीला त्यांनाच माहिती असते आणि आमचं अचानक ते कॅन्सल झालं. पण तरी मला वाईट वाटलं नाही. का? कारण मला माहिती आहे महाराज जेव्हा काहीही करतात तर त्याच्यामागे त्यांच्या काही ना काही लीला असतात आणि जे काही करतात ते नक्कीच छान असतं. आणि जसं मी सांगते की जेव्हाही आम्ही गिरणारला येतो महाराज काही ना काही छान असं गिफ्ट देतात. आणि ह्या वेळेला सुद्धा महाराजांनी अतिशय छान असं गिफ्ट दिलेलं आहे, पण मी ते तुम्हाला सांगू शकत नाही. खूप छान वाटतंय. ठीक आहे, म्हणजे त्यांनी गिफ्ट द्यावं म्हणून येत नाही, पण माझं सांगण्याचं तात्पर्य हे की जेव्हाही आम्ही गिरणारला आलोय इच्छा नसताना, म्हणजे मनात काही विचार नसताना अशा काही काही गोष्टी घडतात की नंतर लक्षात येतं जाणं का कॅन्सल झालं असेल, किंवा परिक्रमेला आलो तेव्हा दर्शन का नाही झालं, तर अॅनिव्हर्सरीला झालं आणि त्याच्यानंतर आता येत होतो अगदी रिझर्वेशन झालेलं आणि आमचं येणं कॅन्सल झालं. आणि नंतर लक्षात आलं की हे रिझन होतं महाराजांनी म्हणून ते आमचं कॅन्सल केलं. ठीक आहे, खूप छान वाटतंय. जेव्हाही तुम्हाला गिरणारला येण्याची संधी मिळेल ही सुवर्ण संधी कधीही सोडू नका. आणि गिरणारविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मी यात जास्त काही सांगितलेलं नाही, पण खरंच सांगते गिरणारचे सर्व व्हिडिओ आहेत, जरूर पहा. त्यात गिरणारला कसं जावं, गिरणारचं महत्व काय आहे हे अगोदर तुम्ही माहिती करून घ्या. म्हणजे तुम्हाला त्याचं महत्व माहिती असेल तर नक्कीच येण्याची इच्छा होईल. आणि आपण इच्छा व्यक्त केली तर महाराज आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात. तर सर्वांचं छान असं दर्शन झालंय. कसं वाटतंय? अतिशय छान, खूप छान. दर्शन कसं झालं? एकदम छान. मनात शांती मिळाली. अथर्व कसं वाटतंय? मस्त मस्त. जय गिरणारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. तेरा भरोसा आहे भारी. चला आता आम्ही जातोय. कमंडलू तीर्थ आहे, कमंडलू कुंड आहे, त्या ठिकाणी जातोय. चला जाऊया. जय गिरणारी. जय गिरणारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. जय गिरणारी. जय गिरणारी. दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आणि दत्त महाराजांच्या कृपेने छान असं गिरणारी महाराजांचं दर्शन झालं. खूप छान वाटतंय. आणि आता आम्ही जातोय कमंडलू कुंड आहे त्या ठिकाणी. तर इकडे तुम्ही पाहू शकतात जे समोर आहे, इथून आपल्याला वरती गिरणार गुरु शिखरावर दत्त चरणांचं दर्शन घ्यायला जायचं असेल तर इकडून जायचं. आणि त्यानंतर दर्शनानंतर कमंडलू कुंड आहे
त्याचबरोबर त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होतो. सोमवारी धुनी प्रज्वलित होते. दत्त कृपेने ती धुनी आपोआप प्रज्वलित होत असते. तर दर सोमवारी 9 वाजता जवळपास ती धुनी प्रज्वलित होते. तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. धुनीचं दर्शन घ्यायचं असेल तर सोमवारी जायचं आणि इतर वेळेला तुम्ही खाली जाऊन दर्शन घ्या, प्रसाद घ्या आणि मग नंतर वरती या. खूप छान वाटतंय. जय गिरणारी, तेरा भरोसा आहे. भारी, खूप भारी वाटतंय. जय गिरणारी, जय गिरनारी, जय जय गिरनारी. श्री गुरुदेव दत्त. चला जाऊया. कमंडलू कुंड आहे त्या ठिकाणी मस्त धुनीचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण जाणार आहेत प्रसाद घेण्यासाठी. प्रसाद घेतल्यानंतर मग आपण गोरक्षनाथ शिखर आहे त्या ठिकाणी जाऊ. चला जय गिरणारी. आता आपण आलोय कमंडलू कुंड या ठिकाणी. मागे तुम्ही पाहू शकतात कमान आहे आणि आता इकडे आहे कमंडलू कुंड. या ठिकाणी आपण आता जातोय. मध्ये व्हिडिओ शूट अलाउड नाहीये. चला भेटूया थोड्या वेळात. जय गिरणारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर अतिशय छान असं आमचं महाराजांनी दर्शन, महाराजांच्या कृपेने दर्शन झालेलं आहे. खूप आनंद होतोय. आणि जसं मी अगोदर सांगितलं की जे कमंडलू कुंड आहे तिथे आम्ही जातोय. तर तिथे गेल्यानंतर छान असं दर्शन झालं. प्रसाद वगैरे घ्यायचा आणि मग नंतर आपण इथून आता पुढे कमान येईल आणि मग नंतर आपण गोरक्षनाथ शिखर आहे तिथे जाणार आहेत. तर जेव्हाही तुम्ही कमंडलू कुंड या ठिकाणी याल तर तिथे थोडंही पाणी आणि अन्न वाया घालवू नका. कारण एवढ्या उंचावर तिथे जेवण म्हणजे प्रसाद आपल्याला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण जेव्हा आपण गिरणारवर येतो, आता तर आपण 5000 पायरी रोपवेने येतो, तरी देखील आपल्याला पुढच्या 5000 पायरी अगदी आपली जी पाण्याची बॉटल असते किंवा जे काही प्रसाद किंवा जे काही थोडंफार असेल बॅगेमध्ये तेवढं सुद्धा वजन आपल्याला जास्त वाटतं. तर तेव्हा विचार करा की एवढ्या उंचावर आपल्याला ते छान असं जेवण प्रसादही आपल्याला मिळते. तर म्हणून या ठिकाणी अन्न थोडंही वाया घालायचं नाही. ह्याच ठिकाणी काय कुठेही अन्न वाया घालायचंच नसतं. पण इथे तरी तेवढी तरी काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे तीर्थ असतं तर ते कमंडलू तीर्थाचं, जे कमंडलूचं महत्व तुम्हाला माहिती असेलच किंवा आपल्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे. तर कमंडलू कुंड आहे, तिथलं ते पाणी प्रसादासाठी वापरतात आणि तेच पिण्यासाठी देतात. म्हणून ते तीर्थ आहे. तर ते थोडंही वाया घालायचं नाही. जेवढी गरज असेल तेवढंच पाणी हात धुण्यासाठी वापरायचं. त्याचबरोबर पिण्यासाठी देखील हवं असेल तेवढंच घ्यायचं. त्यांच्या समोर चुकूनही पाणी फेकू नका, नाहीतर ते आपल्याला फार म्हणजे ते बोलतात आणि त्यांचंही योग्यच आहे. तर ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात असू द्यायची. त्याचबरोबर इथलं जे तीर्थ असतं, जे कमंडलू कुंडाचं जे पाणी आहे ते तुम्ही घरी घेऊन जाऊ शकतात. जी तुम्ही बॉटल आणलेली असेल तर त्यात तुम्ही ते तीर्थ म्हणून घेऊन जाऊ शकतात. आणि त्यांना सांगताना असं सांगायचं आहे की आम्हाला तीर्थ म्हणून, प्रसाद म्हणून घरी न्यायचं आहे हे जरूर सांगा, तरच ते देतील. तर छान असं आता आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे आणि आता आम्ही गोरक्षनाथ शिखराकडे जातोय. चला भेटूया थोड्या वेळात. जय गिरणारी, श्री गुरुदेव दत्त. आणि माझ्यासोबत जे आहेत ते काही मागे आहेत आणि काही पुढे आहेत. चला जाऊया. जय गिरणारी, जय गिरणारी, जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. चला जाऊया. किती मस्त महाराज पा इथून पण दिसतंय, तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये. मस्त वाटतंय. ऊन आहे पण वारा पण आहे, त्यामुळे एवढं जास्त काही वाटत नाहीये. छान वाटतंय, मस्त वाटतंय. चला भेटूया थोड्या वेळात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शरणम. जय गिरिनारायण महाराज. पापमोचणी एकादशीचे श्री गुरुदत्तात्रयांना कोटी कोटी नमस्कार असो. श्री गुरुदत्त महाराज जय हो. खूप छान वाटतंय. आता आज आहे 5 एप्रिल आणि उन्हाळा सुरू झालेला आहे, म्हणून बरीच लोक
सकाळी लवकर येतात किंवा काही जण रात्री गिरनार चढतात, म्हणून आता जरा गर्दी कमी आहे, बऱ्यापैकी कमी आहे. सकाळी बरीच गर्दी होती, पण तरी देखील दर्शन अतिशय छान असं दर्शन झालं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात कमंडलू कुंड आहे, कमान दिसते, तिथूनच आपण आता आलो. आणि जेव्हा आपण महाराजांचं दर्शन घेऊन आल्यानंतर विश्वास बसत नाही की ह्या टोकावर आपण महाराजांच्या चरणांच्या दर्शनाला जाऊन आलो, विश्वास नाही बसत. कारण तुम्ही पाहू शकतात किती उंचावर आहे ते, पण करता करविता परमेश्वर आहे. खरंच दिव्यत्वाची जेथे प्रचिती असं हे दिव्य तीर्थक्षेत्र म्हणजे गिरनार गुरुशिखर जुनागडमध्ये आहे. तुम्ही जिथे राहत असतील तिथून तुम्ही जुनागडपर्यंत या किंवा राजकोटपर्यंत या आणि राजकोटवरनं जुनागडला या किंवा डायरेक्ट जुनागडला ट्रेनचा स्टॉप असेल तर तुम्ही जुनागडला उतरू शकतात आणि त्यानंतर तलेटी या ठिकाणी येऊन तिथून अगदी काय 2-3 किलोमीटर जवळपास असेल, जास्त काही अंतर नाही एवढं. रिक्षाने तुम्ही तलेटीमध्ये येऊन त्या ठिकाणी भवनाथ महादेवांचं मंदिर आहे, तिथे दर्शन घ्या. रूम वगैरे हवे असतील तर तलेटीमध्ये बरेच रूम आहेत, जसं की लाल स्वामी धाम आश्रम आहे त्या ठिकाणी तुम्ही राहू शकतात किंवा गिरिराज म्हणून आहे, त्याचबरोबर आम्ही आता राहायला आहेत त्याचं नाव महावीर आहे. यस, तर महावीर आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही रूम घेऊ शकतात. बऱ्याच ठिकाणी रूम्स अवेलेबल आहेत. जुनागडमध्ये राहा किंवा तलेटीमध्ये राहिलात तरीही हरकत नाही. आणि त्यानंतर दर्शनाला या, खूप छान वाटतं. जय गिरनारी तेरा भरोसा है भारी. सेवा के लिए कितने दिन है? तो फिक्स नहीं है. पहले मैं तो लोकेशन में था, 16 महीना वहाँ बिना था करेंगे. और बाबा फिर अभी यहाँ आया 4 महीने हो गए. 4 महीना? 4 महीने हो गए. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी, जय चैतन्य श्री गुरु गोरक्षनाथ महाराज की जय हो. तर आता आपण गिरनारी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलोय गोरक्षनाथ महाराजांच्या शिखराजवळ पोहोचलेले आहेत. जय गिरनारी, श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. खूप मस्त वाटतंय. महाराजांनी असंच पुन्हा पुन्हा आम्हाला गिरनारला बोलवावं आणि ज्यांची कोणाची गिरनारला यायची इच्छा असेल त्यांची इच्छा पण महाराज नक्कीच पूर्ण करतील. जय गिरनारी, श्री गुरुदेव दत्त. भेटूया थोड्या वेळात. जय गिरनारी. आणि आता आपण जाणार आहोत अंबामातेच्या मंदिराकडे. तर रोपवे आज फक्त आम्ही येण्याचं बुकिंग केलेलं होतं आणि येण्याचंच फक्त ते देत होते, कारण जरा क्लायमेट खराब असल्यामुळे त्यांनी रोपवे बंद होईल कदाचित म्हणून त्यांनी फक्त वन वेचं तिकीट दिलेलं. तर आता आम्ही रोपवेने गिरनारवर आलो, दर्शन झालं छान. आता जाताना रोपवे सुरू होईल असं वाटलं होतं, कारण आता ऊन आहे आणि वातावरण पण व्यवस्थित आहे, पण वारा आहे जास्तीचा, म्हणून कदाचित रोपवे बंद केला असेल. तर आता आम्हाला पुढे अंबामातेच्या मंदिरापासून तर पहिल्या पायरीपर्यंत चालत जायला लागेल. पाहूया काय काय होतं. चला जाऊया. जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. आणि आता आम्ही आलेलो आहे गोरक्षनाथ शिखर. हा यस, गोरक्षनाथ टुंक किंवा गोरक्षनाथ शिखर आहे, तिथे आम्ही आलोय. मस्त वाटतंय. सर्वजण आहेत या बाजूने. हॅलो, जय गिरनारी. जय गिरनारी. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. ही माझी लहान बहीण भाग्यश्री आणि हे दादा आहेत, तर ते अहमदाबादलाच राहतात. भाग्यश्री त्यांच्या शेजारी राहतात. आणि हा माझा मुलगा अथर्व. ओळखत असणार. हा, ओळखतच असणार. हर नाही, प्रत्येक व्हिडिओ मध्ये येत असतो.
भाग्यश्रीचे मिस्टर पण येणार होते, पण दादांना सुट्टी मिळाली नाही, म्हणून फक्त भाग्यश्री आलेली आहे. आणि हे दादा आले तर त्या ताई पण आल्या असत्या, पण ताईंना येणं शक्य नव्हतं आणि त्यांची लहान मुलगी पण आहे. तर पुढच्या वेळेस पुन्हा महाराज आम्हाला पुन्हा बोलवतील सर्वांना. चला, जय गिरणारी. जय गिरनारी. जय गिरणारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि आता तुम्ही पाहू शकतात ह्या ठिकाणी मस्त कलिंगड. अजून काय आहे? टोमॅटो. टोमॅटो, काकडी, टोमॅटो, हे पहा, मस्त छान स्वीट असे मस्त थंड कलिंगड आहे, छान फ्रीज मध्ये ठेवलेलं. आणि हे लोक मस्त कलिंगड खातायत, एन्जॉय करतायत. ती एक तिकडे जाऊन बसली कलिंगडची डिश घेऊन, म्हणून कोणी घेऊ नये म्हणून कलिंगड. लक्ष नाही तिचं. 30 का प्लेट हं? 30 रुपया प्लेट. 30 रुपये प्लेट आहे आणि पूर्ण एक कलिंगडच घेतलेलं आणि तेच कापून सर्व मिळून खातायत. आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी पाण्याच्या बॉटल्स मिळत नाही, तर अशा पद्धतीचं बॉक्स असतो आणि त्यात तुम्हाला पाणी मिळेल. थोडं महाग आहे, ठीक आहे, हरकत नाही, एवढ्या उंचावर ते लोक पण आणतात. आणि आता प्रचंड प्रमाणात इथे वारा सुरू आहे, जबरदस्त हवा आहे आणि त्यामुळे रोपे बंद आहे. आणि आम्ही 10,000 पायरी उतरून जाणार आहेत, कारण रोपेने येताना रोपेने आलो आणि जातानाही रोपेने जायचं होतं, पण रोपे बंद असल्यामुळे आता आम्ही थोड्या वेळात अंबा मातेपर्यंत पोहोचणार आहेत. आणि नंतर अंबा मातेपासून तर गिरणार गुरु शिखराच्या पहिल्या पायरीपर्यंत चालत जायला लागणार आहे, कारण रोपे बंद आहे. ठीक आहे, हरकत नाही, जशी महाराजांची इच्छा. आणि आता आम्ही चालत जाणार आहेत. जबरदस्त वारा आहे. हो, मी दिलेत पैसे. बॉटल भरायची असेल तर भरून. हे असं याच्यात पाणी घ्यायचं आणि आपले जे बॉटल्स असेल ते भरून घ्यायचे आहे, कारण बिस्लरी वगैरे बंद करण्याचं रिझन म्हणजे ह्या ठिकाणी कचरा होऊ नये म्हणून त्यांनी ती काळजी घेतलेली आहे. रोपेने येतील तेव्हा देखील प्लास्टिकची कुठलीही पिशवी वगैरे किंवा बिस्लरीची बॉटल अलाव केली जात नाही. तर चला, आता आम्ही जाणार आहेत अंबा मातेच्या मंदिरापर्यंत आणि त्यानंतर पुढे जाणार आहेत गिरनार गुरु शिखराच्या पहिल्या पायरीपर्यंत. पण चार्जिंग किती असेल माहित नाही, जेवढं असेल तेवढं मी शूट करेन. चला, भेटूया थोड्या वेळात. जय गिरणारी, तेरा भरोसा है भारी. मोबाईलमध्ये बॅटरी असली, चार्जिंग अगदी 20-15-20% असेल, जेवढं शूट होईल तेवढं करेल. चला, भेटूया. जय गिरणारी. जय गिरनारी. जय गिरणारी. जय गिरणारी, तेरा भरोसा है भारी. जय गिरणारी. जय गिरनारी. जय गिरणारी. जय गिरणारी. आणि आता सर्वांनी मस्त कलिंगड खाल्लेला आहे आणि आता आम्ही पाणी वगैरे पिऊन थोडा आराम केला. 15-20 मिनिटं बसलो. नवनाथ टुंक आहे त्या ठिकाणी आणि आता आम्ही निघतोय. चला, आता अंबा मातेच्या मंदिरापर्यंत आम्ही आलेले आहेत आणि आता आम्ही जातोय खाली. मोबाईलला चार्जिंग कमी असल्यामुळे मी आता थोडं थोडं शूट करणार आहे. चला, जय गिरणारी, श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. तर आम्ही आता अंबा मातेच्या मंदिरापासून बरेच पुढे आलेले आहेत आणि आता तुम्ही पाहू शकतात, तर ह्या ठिकाणी आहे गोमुखी गंगा. आणि आता पुढे जे दिसतंय बघा, व्हिडिओमध्ये दिसतंय का? येस, आय थिंक दिसतंय. तर कारण ऊन येतंय त्यामुळे मला व्हिडिओ मी शूट करते, पण ते शूट म्हणजे कॅच होतंय की नाही मला नाही माहिती. तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दिसतंय ते आहे जैन मंदिर आणि आता आपण जैन मंदिरापर्यंत पोचणार. त्यासाठी 5 ते 10 मिनिटं लागतील. चला, जाऊया. जय गिरणारी. आणि अंबा मातेच्या मंदिरापासून जेव्हा आपण खाली 5000 पायरी उतरतो तर तेव्हा आपल्याला महाकाली माता, त्याचबरोबर इकडे ही माता जी आहेत, ही मंदिरं आहेत पहा, या ठिकाणी आपण दर्शन करायचं आहे. छान अशी मंदिरं आहेत. दत्त महाराजांचं मंदिर आहे, संतोषी मातेचं आहे आणि त्यानंतर आता इथे खाली संतान माता मंदिर आहे. चला, जाऊया. जय गिरणारी. हे आहेत नर्मदा मैया.
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। नर्मदा मैया की जय हो, जय मैया नर्मदा मैया। नर्मदा परिक्रमा करून घ्या आमच्याकडून। जय माता दी। नमस्कार असो तुम्हाला, जय हो। आणि हे आहेत संतोषी माता। संतान माता की जय हो, जय माता दी। जय आदिशक्ती आदि माय जगदंबा की जय हो। संतान माता की जय हो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, हे आहे संतान माता मंदिर। आणि ज्यांना संतान प्राप्तीमध्ये किंवा काही अडचणी येत असतील तर बरेच जण अतिशय श्रद्धेने या ठिकाणी दर्शनाला येतात आणि संतान मातेच्या आशीर्वादाने, संतान मातेच्या कृपेने त्यांना संतान प्राप्ती होत असते। छान असं दिव्य हे तीर्थक्षेत्र आहे। आपली जशी श्रद्धा असेल, जसा भक्तिभाव असेल, त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला नक्कीच त्याचं फळ देत असतो। तशीच परमेश्वराची आपल्यावर कृपा होते। जशी भक्ती असते त्या पद्धतीने सर्व काही असतं। शेवटी हा श्रद्धेचा विषय आहे। संतान माता की जय। आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, गोपीचंद महाराज आणि भर्तरीनाथ यांची गुफा आहे। भर्तरीनाथ महाराज की जय हो। आदेश। ज्या वेळेला तुम्ही 10,000 पायरी, पहिल्या पायरीपासून तर अंबा मातेपर्यंत जेव्हा तुम्ही चालत येतील तर त्यावेळेला तुम्हाला हे दर्शन होऊ शकतं। आणि रोपवेने आलात तर हे आपल्याला बरीच मंदिरांचं दर्शन होत नाही। पण आज महाराजांच्या इच्छेने छान दर्शन झालं, कारण ह्या ठिकाणी येऊन बरीच वर्ष झाली होती। रोपवे सुरू झाला तसं आम्ही रोपवेनेच येत होतो। छान वाटतंय। गोपीचंद महाराज की जय। भर्तरीनाथ महाराज।